नमस्कार, मी छाया. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूबवरती. आज आहे शिवरात्री, तर आम्ही चाललो आहोत भुलेश्वरला. हा आहे पुणे सोलापूर हायवे आणि या हायवेने जाताना हे आपल्याला सुंदर सूर्यदेवाचे दर्शन होत आहे. आणि पुढे पुढे जाताना आम्हाला दिवे घाटामध्ये हा मस्तानी तलाव आम्ही पाहिला. मस्तानी तलावाच्या आजूबाजूला जो काही परिसर होता तो खूप सुंदर, अत्यंत मनाला प्रभावी करणारा असा होता. इथे जे विलक्षण दृश्य आहे ते खूपच सुंदर आहे. मुख्यतः इथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची खूप गर्दी होते. हा तलाव बाजीराव पेशवे आणि मस्तानी या दोघांच्या प्रेमाची आठवण आपल्याला करून देतो. खूप सुंदर आहे आणि या तलावामध्ये पाणी देखील होते. हा तलाव मुख्यतः वडकी गावाजवळ आहे, दिवे घाटाच्या पायथ्याशी. सुमारे 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. पेशवे बाजीराव पहिले यांनी हा तलाव मस्तानीसाठी बांधला होता. आता आम्ही पोचलो आहे भुलेश्वरच्या पायथ्याशी. आणि भुलेश्वरची जी टेकडी आहे, यवत गावाची नैऋत्य दिशेला ही टेकडी आहे. आणि हा एक किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे. खूप लोकांची गर्दी होती. आजूबाजूला जत्रेसारखं वातावरण होतं. खूप लोक इथे येत जात होते शिवरात्र असल्यामुळे. इथे लहान मुलांसाठी आजूबाजूला खेळण्याही लावल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे पोलिसांचा खूप कडेकोट असा बंदोबस्त होता इथे. हे मंदिर पाहण्याची आणि या मंदिरात येण्याची खूप मनापासूनची इच्छा होती. शेवटी आज तो दिवस आला आणि आम्ही भुलेश्वरला आलो. इथे खूप गर्दी होती आणि हे जे ठिकाण आहे हे खूप ऐतिहासिक ठिकाण आहे पुण्याजवळचं. आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि ही देवगिरी यादवांच्या कारकिर्दीमधलं हे मंदिर आहे. साधारण हे 13व्या शतकामधलं मंदिर आहे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीच्या माध्यमावर भुलेश्वर मंदिर आहे. हा एक दौलतमंगल किल्ला आहे आणि या दौलतमंगल किल्ला या किल्ल्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे. आणि मंदिरात जाताना एक डांबरी रस्ता लागतो सिमेंटचा. आणि असे हे जे पाहतायत ना, असे याला पाण्याचे झरे साठवण्याचं बोलतात. त्याला इथे पाणी साठवतात. आता यात पाणी नाही आहे, पण इथून पुढे इथे 2 आहेत तसे. याच्या पुढे पण एक आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि हे इथून तिकडे जाण्याचा मार्ग आहे. हा दौलतमंगल किंवा मलगंड किल्ला असेही याला म्हणतात. याला 1629 मध्ये आदिलशाही सरदार मुराद जगदेव यांची पुण्यामध्ये लूट केल्यानंतर हा किल्ला बांधण्यात आला. मंदिराच्या बाहेरच्या भिंती रामायण आणि महाभारत आणि शिवपुराणातील प्रसंगाचे अद्भुत कोरीव काम केलेले आहे. इथे खूप गर्दी होती आणि खूप सारे लोक इथे आपलं दुकानं मांडून बसलेली होती. खेळण्या होत्या, भरपूर काय 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 होतं. एक जत्रेसारखं याला स्वरूप आलेलं होतं. या माळशिरस गावापासून
जेजुरी खूप जवळ आहे आणि पुरंदर किल्लाही खूप जवळ आहे आणि तसंच मल्हारगड हा किल्लाही खूप प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर इथून दिसतो. इथे असे पिण्याच्या पाण्याचे झरे लावलेले जात असे पूर्वीच्या काळी. आणि याच्यामध्ये पाणी खूप थंड असतं असं बोलले जातं. प्रसादाचं रहस्यही आहे या मंदिरामध्ये. असंही बोललं जातं की इथे देवाला अर्पण केलेला प्रसाद म्हणजे जे काही आपण ठेवू पेढे, तर ते गायब होतात असंही बोललं जातं. आता ते काय आपल्याला बघायला भेटणार नाही, कारण की शिवरात्रीची खूप गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला काही ते पाहायला भेटणार नाही. आणि एवढी सगळी गर्दी आहे, लोक ये जा करतायत, सकाळपासूनची गर्दी आहे. बघा ही गर्दी. काही ठिकाणी बुरुज पण लावलेले आहेत मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून. हा डोंगर भाग बघा किती सुंदर आहे. या मंदिराच्या मागे एक पौराणिक कथा आहे. माता पार्वती यांनी भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी येथे तपस्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिव येथे भोळा म्हणजेच भोलेश्वर रूपात प्रकट झाले, म्हणून या स्थानाला भुलेश्वर असे नाव पडले. हा मंदिराकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. थोड्याशा पायऱ्या आहेत काही, त्यात चढून वरती जायचं आहे. आणि खूप गर्दी तर खूपच होती. गर्दीचा तर काही विषयच नव्हता. आणि गर्दी इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप लोकांनी इथे दुकानं लावली होती. बघा ही गर्दी खूप आहे. खूप लोक आज महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले होते.
या मंदिराच्या भिंतीवर गणपतीचे स्त्री रूपातील दुर्मिळ मूर्ती आहे. गणेश्वरी गजानन मूर्ती दुर्मिळ मूर्ती. या कथेनुसार पार्वतीच्या तपस्येच्या जागी जाण्यासाठी गणपतीने स्त्रीचे रूप धारण केले होते असेही बोललं जातं. मंदिराची निर्मिती राजा भरत यांनी केली होती. त्याचे नाव भारताला पडले आहे. 13व्या शतकात यादव काळातील हे मंदिर बांधले गेलेले आहे. याची पुनर्बांधणी 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आजूबाजूला टेकडी डोंगर असं आहे आणि काही किल्ले बुरुजांमध्येही बांधलेले आहे. काही असे बुरुजासारखे दिसतात ते असे बांधलेले आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. ही पहा गर्दी, एवढी गर्दी होती. ही गर्दी बघूनच आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो नाही आणि ह्यावेळेस कदाचित भुलेश्वरांपर्यंत आपण पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही ह्या गर्दीतून बाहेर पडलो आणि बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेर आलो तर खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू होता. येणाऱ्या सर्व शिवभक्तांना हा प्रसाद खिचडी म्हणून वाटत होता. इथे खूप लोक होते आणि खूप गर्दी पण होती. मला हा व्हिडिओ कसा वाटला भुलेश्वरचा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि शिवरात्रीला तुम्ही कुठे कुठे गेला होतात हे पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू वॉचिंग टू व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद तुमचे.